मोहटा देवीचा मूळ इतिहास म्हणजे या मोहटा गावामध्ये बन्सी दहीफळे जे व्यक्ती होते ते माहूरला पायी यात्रेला जायचे व वयाच्या अनुषंगाने ते थकल्यानंतर देवीला शेवटचा नमस्कार केला आणि सांगितले की हे माझे शेवटचे दर्शन आहे व त्या ठिकाणी देवीने प्रगट रूपामध्ये येऊन त्यांना दर्शन देऊन सांगितले की मीच तुझ्या जवळ येत आहे। म्हणून हे मोहटा देवी त्यांच्या चमत्काराचे एक रूप आहे असं म्हटलं तरी चालणार आहे। या ठिकाणी मुख्य आईसाहेबांचा जो तांदळा आहे हा शेंद्राचा आहे, परंतु सुवर्ण अलंकार म्हणजे देवीचा सुवर्ण मुखवटा, सुवर्ण टोप आणि भक्तांनी अर्पण केलेली जेवढी दागिने असतील ते आईसाहेबांच्या अंगावरती परिधान करत असतात। सकाळी 4 वाजता मंदिर उघडत असते शारदीय नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये, 5 वाजता सकाळी आरती असते, नित्यनेमाप्रमाणे सप्तशतीचे पाठ होत असतात। दुपारी 12 वाजता माध्यान्ह काळाला महानैवेद्य दाखवला जात असतो व या ठिकाणी संपूर्णपणे देवीला अर्पण केलेलं सायंकाळपर्यंतचं भक्तगणांचं साकडं आईसाहेब ऐकत असतात। निरंतरम मे कृपांतरासास्तु श्री मोहटा वासिनी। मोहटा देवीची निरंतर कृपा आपल्या सर्वांवर राहो। आता सध्या शारदीय नवरात्रोत्सव प्रारंभ झालेला आहे। आज 5वी माळे ललिता पंचमी आहे। या नवरात्रोत्सवाची तयारी साधारणतः एक 10-15 दिवसापूर्वी सुरू होत असते। प्रशासनाच्या बैठका होतात, वेगवेगळे विभाग आहेत, म्हणजे वीज विभाग असेल, पोलीस प्रशासनाचा विभाग असेल, महसूल विभाग असेल, सगळ्यांची एक जॉईंट बैठक होते आणि त्याच्यामध्ये सगळ्या या गोष्टी ठरवल्या जातात की कुठे काय गोष्टीची आवश्यकता आहे। त्याप्रमाणे सगळ्या गोष्टीचं नियोजन झालंय। यावर्षी साधारण 15 लाख भाविक येतील असा अंदाज धरून त्या दृष्टीनं गर्दीचं नियोजन आत्तापर्यंत सगळं व्यवस्थित झालेलं आहे। प्रशासन सगळ्या बाबतीत आम्हाला अनुकूल आहे। सगळ्या बाबतीत व्यवस्थितपणे आमच्या या देवस्थानच्या समितीशी, विश्वस्त मंडळाशी संपर्क ठेवणे आणि अगदी सहकार्याची भूमिका आहे त्यांची सगळ्यांची। आमच्या मोहटा देवस्थानमार्फत यावेळेस भाविकांसाठी आम्ही काही उपक्रम अगोदरच हाती घेतले होते। सुरुवातीला रस्ता रुंदीकरणाचं काम झाले, काही पायऱ्याचं नवीन काम झालेलं आहे की ज्यामुळे भाविकांची गैरसोय होणार नाही, कुठल्याही प्रकारे गर्दीची एकदम अशी अनियंत्रित परिस्थिती येणार नाही अशा पद्धतीचं नियोजन सुरुवातीला झालं होतं। आता सध्या म्हणजे एक साधारण 15 दिवसापूर्वी एक नवीन पायऱ्याच्या बाजूनी नवीन पायऱ्यांचं काम केलेलं आहे आणि एक मोठं पार्किंगसाठीचं काम जिथं रोड भरपूर प्रमाणामध्ये रुंद केलेलं आहे, त्यामुळं येणाऱ्या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही आणि याच्या अगोदरच्या वर्षांच्या सगळ्या तुलना करता आत्ता गर्दीचं एकदम नियंत्रित पद्धतीनं, म्हणजे नेहमीपेक्षा जास्त गर्दी जरी असली तरी त्याचं नियंत्रित पद्धतीनं नियोजन झालेलं आहे। अष्टमीच्या दिवशी नवरात्रोत्सवाची जवळजवळ समारोप असतो, त्या दिवशी आपला होम हवन असतो आणि आमच्या या देवस्थानचे नियुक्ती अधिकारी म्हणून जे असतात माननीय जिल्हा प्रधान न्यायाधीश त्यांच्या या होम हवनाला ते पूजेला बसत असतात। त्याचं सगळं नियोजन झालेलं आहे। त्या दिवशी त्यांच्या हस्ते या होम हवनाचं संपूर्ण होम हवन त्यांच्या हस्ते होईल आणि या शारदीय नवरात्रोत्सवाची समाप्ती होईल। 7व्या माळीला उच्चांकी गर्दी असते, साधारण 7.5 ते 8 लाख लोक या 7व्या माळीला येत असतात आणि 8व्या माळीच्या दिवशी ह्या होम हवनाने याची समाप्ती झाल्यानंतर त्यामध्ये नारळ टाकण्यासाठी भाविकांची खूप मोठी गर्दी असते। प्रत्येकाला या मोहटा देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि त्या होम हवनामध्ये आपला नारळ पडावा अशी अपेक्षा असते, त्यामुळे या 2 दिवसामध्ये उच्चांकी गर्दी असते। साधारण 7 ते 8 लाख लोक या 2 दिवसामध्ये येत असतात। आमच्या देवस्थान विश्वस्त मंडळामार्फत आणि समितीमार्फत आत्तापर्यंत जसं आपण सुरुवातीला विचारलं, या ठिकाणी रस्ता रुंदीकरणाचं काम चालू आहे। नवीन रस्ता या ठिकाणी मंजूर झालेला आहे, स्ट्रीट लाईटचं या ठिकाणी मंजूर झालेलं आहे आणि सगळी कामं आता सध्या प्रगतीपथावर आहेत। पुढच्या वर्षी जवळजवळ ही सगळी कामं पूर्णत्वाला जातील। नवीन भक्तनिवासचं काम नियोजित आहे, त्याच्यानंतर स्वच्छतागृह आणखी वाढवणार आहोत आम्ही। स्वच्छतागृहांची कामं त्याला पण मंजुरी मिळालेली आहे आणि कीर्तन मंडप ही अद्ययावत रीतीनं या ठिकाणी होणार आहे। ही सगळी कामं इथं येणाऱ्या प्रत्येक भाविकाला शुद्ध आणि स्वच्छ अशा प्रकारचं पाणी मिळेल याची देवस्थान आणि विश्वस्त मंडळामार्फत पूर्णपणे चौकशी केली जाते, त्याच्यावर लक्ष ठेवलं जातं। प्रत्येक भाविकाला आहार मिळाला पाहिजे, त्याबरोबर शुद्ध पाणी मिळालं पाहिजे याकडे बारकाईनं समितीचं लक्ष असतं। आमच्या विश्वस्त मंडळामार्फत मोहटा गावामध्ये एक महादेवाचं मंदिर आहे, त्या महादेवाच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम पण सध्या चालू आहे आणि ते 2-3 टप्प्यामध्ये पूर्ण करायचं आहे। आत्ता सध्या त्याचं 50% काम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे। दुसरं असं सांगायचं आहे की गर्भगिरी डोंगर रांगांमध्ये
एक धार्मिक पर्यटनाचं ठिकाण म्हणून मोहटा देवीचं स्थान हे संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे आणि गर्भगिरी डोंगरामध्ये थेट मंदिराच्या पायऱ्यापर्यंत वाहन येणारं एकमेव ठिकाण आहे. त्यामुळे सगळ्या भाविकांना आम्ही देवस्थान आणि विश्वस्त समितीच्या वतीनं आवाहन करतो की या ठिकाणी सर्वांनी दर्शनाला यावं, इथल्या ऊर्जेचा, इथल्या स्पंदनांचा अनुभव घ्यावा आणि आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं. देवी मोहटा देवीची कृपा आपण सगळ्यांनी या ठिकाणी आपल्यावर करून घ्यावी, यासाठी देवीच्या दर्शनाला यावं, एक धार्मिक पर्यटक म्हणून यावं, कुठल्या का उद्देशाने म्हणावं, पण या मोहटा मातेच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी यावं, इथल्या सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यावा, असे आम्ही या देवस्थान विश्वस्त मंडळातर्फे आणि समितीतर्फे इथे सगळ्यांना आवाहन करतो.